नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 23 ऑक्टोबर आणि मी हा व्हिडिओ बनवते आहे तो ब्रिक्स बैठक 16वी ब्रिक्स बैठक त्याच्या पार्श्वभूमीवर बनवते आहे. ज्या पद्धतीमध्ये अमेरिका रटरटते आहे, मोदींच्या विरोधामध्ये गरळ ओकते आहे. वेगवेगळे आपले हस्तक हाताशी धरून हल्ले चढवण्याचा प्रयत्न करते आहे. त्याच्यातूनच तुम्हाला समजून येईल की ब्रिक्सच्या बैठकीमध्ये मोदींनी जाणं आणि रशिया आणि चीन यांच्या सोबत आपले संबंध सौहार्दाचे ठेवणं हे अमेरिकेला किती झोंबलेलं आहे ते. प्रश्न हा येतो की ते तुम्हाला झोंबलं बरोबर आहे. ते 3 देश एकत्र येत आहेत आणि ते स्वतःचं काहीतरी करायला बघतायत. त्याचा तुमची जाळ्याचा संबंध काय? आणि जर का आपल्यावरती ही पाळी येऊ नये असं वाटत असेल, तर तुम्ही नेमकं काय केलेलं होतं? तुमची कामं काय होती? त्याचा तरी थोडासा विचार करा. आज अमेरिका चरफडताना दिसते आहे, आग ओकताना दिसते आहे. युक्रेनचं युद्ध कोणी सुरू केलं? युक्रेनला नेटोचा सभासद करून घेतो म्हणून फुकाच्या वल्गना कोणी केल्या? त्या वल्गना केल्या नसत्या तर पुतीननी युक्रेनवरती आक्रमण केलं नसतं. आणि मग त्या युद्धाचा भाग लक्षात घेऊन तुम्ही नॉर्ड स्ट्रीम 2 सुद्धा उडवून टाकलात. म्हणजे युरोपाला सुद्धा आर्थिक डबघाईला आणून ठेवलं. त्यांना सुद्धा संकटामध्ये लोटून दिलं. तुमच्या मित्रांना तरी तुम्ही कुठे सांभाळता आहात? आणि भारताला किती प्रकारे नाडायचा प्रयत्न केला याची तर आता गणतीच राहत नाही. आधी एक तर तुम्ही खोडा घालायचा प्रयत्न केलात नाही. तुम्ही रशियाकडून घेऊ नका S-400 सिस्टीम. ठीक आहे, तुम्ही ती नाही, तर तुमच्याकडची जी आहे ती द्या. आमची गरज भागेल अशा पद्धतीची तर यंत्रणा द्या. पण ती द्यायची नाही. कारण काय? तर भारताने अमेरिकेवरती परावलंबी राहावं अशा पद्धतीने 2 ग्रेड खालची यंत्रणा सुचवायची आणि मग चीनचं आक्रमण झालं, की आपण यांचे पाय धरायला जायचं. हे पाय धरायचे आणि मग ते परत नव्या अटी घालणार. म्हणजे ह्यांची सिस्टीम तर घ्यायची, त्याचे पैसे दीड दमड्या ज्या काय आहेत त्या मोजायच्या आणि शिवाय यांचे पाय धरायचे, तर हे तुमच्या मदतीला येणार. हा जो सगळा ह्या डोक्यामध्ये हवा शिरलेली आहे अमेरिकेच्या. हवा, हवा, हवा शिरलेली आहे. तेव्हा एक तर रशियाला खच्ची करण्याचा प्रयत्न केला, तो सफल झाला नाही. चीनच्या बाबत मी काही बोलणार नाही कारण चीनचा रवैया असा आहे, सगळी कार्यपद्धती, की संपूर्ण जग त्याचे सगळे परिणाम, दुष्परिणाम भोगते आहे. भारताने तुमचं काय केलं होतं? मला वाटतं ट्रम्प सत्तेवर आले त्याच्यानंतरची जी 4 वर्ष होती, ती भारत आणि अमेरिकेच्या दीर्घकालीन मैत्रीचा एक पाया विस्तृत करण्यासाठी आपण त्या कारकिर्दीचा वापर करून घेतला आणि एक समान दृष्टी तयार झाली. म्हणजे अगदी पाश्चात्य जे विद्वान होते ते सुद्धा साउथ साउथ ईस्ट किंवा एशिया वगैरे असं सगळं म्हणायचं थांबले किंवा ते पॅसिफिक जो होता त्याला तसं न म्हणता मग इंडो पॅसिफिक असं म्हणायची सुरुवात झाली. कारण भारत हा एक महत्वाचा भाग आहे आणि तो अमेरिकेसोबत चांगली मैत्री करू शकतो अशी पार्श्वभूमी तयार करण्यामध्ये यश आलेलं होतं. बायडन प्रशासनाने काय केलं त्या सगळ्या प्रयत्नांवरती पाणी टाकलं. आता गंमत अशी आहे, की तुम्ही हे जेव्हा करत होतात, म्हणजे जो भारत तुमच्या सोबत सहकार्य करायला तयार होता, त्याला लाथा मारून, 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 मारून बाहेर काढलात. तरीही भारताने अजून सुद्धा आपला संयम न सोडता तुमच्याशी काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. तर तेवढंही न करता तुम्ही आज रेजिम चेंज करायला निघाला. मोदींना निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करून त्यांना हरवण्याचे प्रयत्न केले. तुमचे हस्तक उतरवलेत, त्यांना रसद पुरवलीत, सर्व प्रकारची रसद पुरवली आहे. तुमचे राजदूत 50 ठिकाणी देशामध्ये फिरतायत आणि लोकांना भेटतायत. अजूनही प्रयत्न थांबलेले नाहीत. म्हणजे लोकशाहीरित्या तुमचा त्यांनी पराभव केला. तरी सुद्धा तुम्हाला मोदी तिथे नकोयत म्हणून तुम्ही कायम कारस्थाना करत राहणार. हे सगळं कुठपर्यंत चालणार आहे? काहीतरी माणसाने विचार करायला पाहिजे. परंतु विचार करणं हे ह्यांच्या लेखी नाही.
हे यांच्या लेखी नाही. कारण ते नव्या पद्धतीने अमेरिकेचं परराष्ट्र धोरण आखायला जात आहे. परंतु आजपर्यंतचे सगळे जे अध्यक्ष होते, ते मूर्ख नव्हते. मला वाटतं ह्याच 4 वर्षांच्या काळामध्ये वयोवृद्ध हेनरी किसिंजर यांचं निधन झालंय. हेनरी किसिंजर यांची काही मी फारशी चाहती आहे अशातला भाग नाही. परंतु ते अमेरिकेच्या हिताच्या दृष्टीने थोडाफार प्रयत्न करत होते, विचार करत होते आणि त्यांच्या हयातीमध्ये तरी वॉशिंग्टन डी-सी मध्ये जे कोणी पॉलिसी मेकर्स होते त्यांच्यावरती आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. आणि ही जी दिशा आहे, ही दिशा किसिंजर यांनी भारत, अमेरिका आणि चीन यांच्या मैत्रीची जे सगळी झालर आहे, ती झालर म्हणजे किसिंजर यांची विचारधारा असं आज आपल्याला म्हणता येईल. आणि किसिंजर यांनी तेच तर कारक होते. 1971 मध्ये ते पाकिस्तानात आले आणि तिथून कुठलीही अमेरिकन विमानाची खूण नसलेल्या विमानामध्ये बसून ते चीनमध्ये गेले. म्हणजे परराष्ट्र मंत्री तिथे पोहोचलेत असं कुठे गवगवा होऊ नये आणि मग तिथे जाऊन त्यांनी माओ सोबत जी बोलणी केली त्यानंतर एक विस्तृत अंडरस्टँडिंग तयार झालं आणि निक्सन बीजिंगला गेले होते. त्याच्यावरती मग त्या मैत्रीचा पाया रचला गेला आणि पुढच्या 25 वर्षामध्ये तो वृक्ष कसा बहराला आला हे सगळं आपण बघितलं. चीन सुद्धा अमेरिकेच्या मदतीने संपूर्ण जगामध्ये उभा राहिला. आज 2 नंबरचा देश बनून आपल्याला दिसतो आहे. हे सगळं जे झालं ते किसिंजर यांची जी एक व्हिजन होती, दूरदृष्टी होती, त्याच्या आधारावरती हे सगळं घडवलं गेलं. आणि किसिंजर यांनी हे सगळं का केलं ह्याचाही विचार करा. त्या काळामध्ये म्हणजे कोल्ड वॉर जेव्हा चालू होतं त्यावेळेला रशिया हा प्रबळ ठरू नये म्हणून जी काही खेळी करायचा प्रयत्न अमेरिका करत होती त्याच्यामध्ये किसिंजर निक्सन ह्या दुकलीनी टाकलेली ही सर्वात मोठी खेळी होती, ज्याच्यामध्ये त्यांनी चीनला आपल्या बाजूनी ओढून आणलेलं आपण बघितलं. आणि त्याचं सूत्र जे आहे ते हेनरी किसिंजर नेहमी सांगत असत, की तुम्हाला जर का राज्य करायचं असेल सुखेनैव तर रशिया आणि चीन ह्यांना एकत्र येऊ देऊ नका. एकत्र येऊ देऊ नका. कारण ते दोघे एकत्र आले तर तुम्हाला ते भारी पडतील. कल्पना करा तुम्ही 1971 चा काळ ते आजपर्यंत या सूत्रावरती अमेरिकेचं परराष्ट्र धोरण आखलं जात होतं. अमेरिकेने चीनला थोडंफार झुकतं माप दिलेलं तुम्हाला दिसेल. त्यांचे जे काही प्रमाद होते ते प्रमाद पोटात घेतल्याचं तुम्हाला दिसेल. पण त्या सर्वाच्या मागे विचारधारा एकच होती, की हे 2 देश एकत्र आले तर मग अमेरिकेला सगळं जे आपलं काम आहे ते अतिशय कठीण होऊन बसेल. आशियामध्ये हे 2 देश एकत्र येणं हा अमेरिकेच्या महासत्तेला टक्कर अशी बसेल, की ज्याच्यामधून सावरणं अमेरिकेला कठीण होईल. आणि मग युक्रेन युद्धानंतर तुम्ही बघितलं, युक्रेन युद्धानंतर ज्या पद्धतीत तुम्ही रशियाला आयसोलेट करायचा प्रयत्न केला, एकटं पाडायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये रशिया आणि चीन एकत्र आले, जवळ आले एकमेकांच्या. खरं म्हणजे तुम्ही बघाल तर रशिया आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा सीमावाद आहे. अनेक ठिकाणी त्यांचे सीमेवरचे त्यांचे जे मतं आहेत ती पटत नाहीत आणि अगदी कधी ना कधी युद्ध सुद्धा झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. पण ते सगळं पोटात घालून हे दोन्ही देश एकत्र आले कशासाठी? तर तुमचा सामना करण्यासाठी. आता प्रश्न असा पडतो, की 2 मांजरी एका बाजूला आणि हा बोका एका बाजूला. तो जो समतोल आहे, तो समतोल डगडग करायला लागला आणि मग काय करायचं तर ते भारताला आपल्या कॅम्पमध्ये ओढून घ्या. भारताला आपल्या कॅम्पमध्ये ओढून घ्या तर ठीक आहे. मोदी तुम्हाला काही नाराज करायला तयार नाहीत, निराश करायला बसलेले नाहीयेत. पण ते काय बोलतात ते तर ऐकाल निदान. तुम्ही 4 चवड्या त्या पण फुटक्या कवड्या त्यांच्या थोबाडावर माराल आणि मग भारताने आमच्याशी सहकार्य करावं आणि सहकार्य करायचं म्हणजे काय ह्यांना जिथे कुठे जगामध्ये युद्ध खेळायची आहे तिथे आमचं सैन्य पाठवायचं. भारतीय सैनिक कशासाठी धारातीर्थी पडतील? तुमच्या जिओपॉलिटिकल सगळ्या आणि तुमचं स्थान महात्म्य वाढवण्यासाठी म्हणून भारतीय सैनिक जीव देण्यासाठी जन्माला आलेले नाहीत. त्यांना तसं प्रशिक्षण दिलं गेलेलं नाही.
त्यामुळे अमेरिका जर का अशा पद्धतीने विचार करत असेल, तर ती विचार करण्याची पद्धतच मुळात चुकीची आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं. भारताने कोणाशीही मी मैत्री करणार नाही असं म्हटलेलं नाहीये. परंतु तुम्हाला चीनशी टक्कर तर द्यायची आहे, तुम्हाला रशियाशी टक्कर तर द्यायची आहे, पण भारताशिवाय, भारताच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही, हे सुद्धा तुम्हाला कळतंय. पण इतकं असून सुद्धा आम्ही भारताला मात्र कुत्र्यासारखे वागवणार. ही जी मनोवृत्ती आहे ना, ही मनोवृत्ती आज तुम्हाला महागात पडलेली आहे बायडेन साहेब. जे कोणी तुमचे सल्लागार मंडळी बसलेली आहेत त्या प्रशासनामध्ये, त्यांनी विचार करण्याची गरज आहे, की ही जी सगळी आगपाखड तुम्ही मोदींवर करता आहात, ती कशासाठी करायची वेळ आली तुमच्यावरती? हे सगळं होण्याची गरजच नव्हती मुळात. होण्याची गरज नव्हती. तुम्ही स्वतःला आणि तुम्हाला एका बाजूनी मुस्लिम मतपेटी सांभाळायचे म्हणून तुम्ही मोदीला धरणार, तुम्ही पाकिस्तानचे लांगुलचालन करणार आणि मग काय ते USCIRF अमुक आणि तमुक RWA सगळे काय जे काही असतील, त्या सगळ्या गोष्टींना कामाला लावायचं, त्यांना कोंडीत पकडायचं, राजदूतांच्या हकालपट्टीपर्यंत इश्यू ताणला जायचा. ह्या सगळ्यामध्ये काय अर्थ उरतो? म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सगळी जी तुमची नाती आहेत, त्या सगळ्या नात्यांना स्वतःहून काडी लावलेली आहे. आणि हे सगळं का झालं? तर अमेरिकेला किसिंजरचा विसर पडला. किसिंजरने तुम्हाला सूत्र दिलेलं होतं हातामध्ये. त्या सूत्रानुसार जेवढे चाललं असतात तरी सुद्धा समस्या सुटली असती. एक लक्षात घ्या, की आज बायडेन प्रशासन आहे. कमला हॅरिस त्यांच्या उमेदवार आहेत आणि त्या जिंकल्या तर नोव्हेंबर पासून त्यांचं राज्य असेल. म्हणजे प्रत्यक्ष हातामध्ये घेण्यासाठी जानेवारी उजाडेल, परंतु तरी सुद्धा डेमोक्रॅटिक पक्षाचंच राज्य राहिलं तर एक त्याच्यामध्ये अखंडता राहणार आहे. ट्रम्प आले तर त्याच्यामध्ये थोडासा अडथळा येईल. परंतु तरी सुद्धा ह्या दोघांपैकी कुठलाही उमेदवार असला आणि जर का जे प्रशासन स्टेट डिपार्टमेंट चालवणारा ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन आहे, ते प्रशासन जर का ह्याच विचारांनी पुढे चालणार असेल, धोरण ठरवणार असेल, तर मात्र प्रचंड मोठा धोक्याचा कंदील आहे अमेरिकेसमोर, हे समजायला हरकत नाही. आणि भारत आज बोलत नाहीये. मला वाटतं 2019 सालापासून जयशंकर परराष्ट्र मंत्री झाले तेव्हापासून ते सांगता आहेत, की जग हे मल्टीलॅटरल आणि मल्टीपोलॅरिटीकडे जातं आहे. एक लक्षात घ्या, की तुम्हाला वाटेल, की अमेरिका हा एक ध्रुव आणि त्याच्या विरुद्ध कुणी असता कामा नये. युनिपोलर वर्ल्ड होणार नाही. तुमच्या विरोधामध्ये म्हणून रशिया हा एक ध्रुव असेल, चीन हा दुसरा असेल, भारत तिसरा असेल. तेव्हा मल्टीपोलर वर्ल्ड जे आहे, असे अनेक ध्रुव असतील, ही जी शक्तिस्थानं आहेत, ह्यांना एकमेकांचा समतोल राखून जगाचे व्यवहार करावे लागणार आहेत. परंतु ती मानसिकता जी आहे, ती इथे मेंदूमध्ये जावी लागते. ती अजून मेंदूमध्ये जाताना दिसलेली नाही. जयशंकर दुसरा शब्द वापरायचे मल्टीलॅटरल. म्हणजे मी चीनशी दोस्ती करतो ह्याच्याशी अमेरिकेने अश्रू ढाळण्याचं कारण नाही. मी रशियाशी मैत्री करतो म्हणून तुम्ही कशाला अश्रू ढाळताय? भारताने रशियाकडून जेवढं तेल घेतलं त्याच्या शेकडो पट जास्त तेल आणि गॅस युरोप घेते आहे आणि ते रशियाशी युद्ध करतायत. आम्ही तर युद्धामध्ये सहभागी सुद्धा नाही. त्यांच्याबद्दल तुम्हाला काही तक्रार नाही, पण भारताने तेल घेता कामा नये. अरे वा रे पठ्ठे! त्या ही सगळी जी मानसिकता आहे ना, त्यांनी छान जयशंकर यांनी सांगितलं होतं, युरोपाला आणि अमेरिकेला असं वाटतं, की युरोपचे जे प्रॉब्लेम आहेत, ते भारताचेही प्रॉब्लेम असले पाहिजे. म्हणजे त्यांना संकट आलं ना, मग तो संकट भारतावर आला असं समजायचं. भारतावर संकट आलं, छे, छे! आमचा काही संबंध नाही. तुम्हीच ठरवा तिकडे काय ते. तुमचं तुम्ही सोडवा. म्हणून तुम्हाला तोंडघशी पाडायचं. हा जो व्यवहार आहे, या व्यवहारामध्ये बदल होण्याची गरज आहे. जर नाही झाला बदल तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही करा, करू नका, असंच वाया घालवा. पण कोण बोलणार काय? आपण बोलण्याचं काही गरजही नाहीये. त्यांचं त्यांना धोरण त्यांनी ठरवलेलं आहे. जर का स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन अशाच पद्धतीने आणि असं म्हणतात, की सगळी भरती जी आहे ती ओबामांनी केलेली आहे. बरोबर जे धोरण कोण ठरवतात त्याच्यामध्ये तुम्ही पाकिस्तानी ओरिजिनची माणसं
तिथे नेऊन बसवलेली आहेत. तर ते भारतासाठी विचार कसा करू शकतील? थोडं तरी माणसाने विचार करावा. काहीतरी आपण जे काही करतोय त्याच्या मागे चुकत नाही ना आपलं. कारण चुकलं तर आंतरराष्ट्रीय जे व्यवहार असतात त्याच्यामध्ये नेहमी 2 पावलं मागे यायला जागा पुरते असं नाही. काही पावलं जी असतात ती निर्णायक असतात आणि मग त्याची दिशा बदलणं होत नाही. आपण कोण त्यांना सांगणार आहे? कारण ते महान आहेत. ते स्वतः किसिंजरला विसरू शकतात. भारत विसरलेला नाही लक्षात घ्या तुम्ही. भारत किसिंजरच्या बोलण्याचं जे सार आहे ना, ते सार मोदी राबवताना दिसतायत तुम्हाला. मोदी राबवताना दिसतायत. कारण भारताला एकीकडे अमेरिका मोठी व्हायला नकोय, दुसरीकडे चीन मोठा व्हायला नकोय. कारण दोघे एकत्र आले तर आमच्या डोक्यावरती मिरे वाटतील. तेव्हा कसा बॅलन्स ठेवलाय बघा, संतुलन कसं ठेवलंय मोदींनी. रशिया सोबत मैत्री म्हणजे काय? तर गळ्यात गळे घालणं नाहीये. गळ्यात गळे घालणं नाहीये, परंतु काही तत्वांसाठी मैत्री केलेली आहे. काही व्यवहारातल्या गोष्टींसाठी मैत्री केलेली आहे आणि ती कायम राहणार आहे. तुम्ही कितीही दबाव टाका, त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. तुम्ही तुमच्या हातात आहे किसिंजरला आठवा, आपलं धोरण बदला. अन्यथा आहे ते चालूच आहे. घसरगुंडी जी आहे, ती घसरगुंडी संपूर्ण जगाच्या समोर आहे मित्रांनो. आपण काय बोलण्याची गरज आहे? महान विद्वान तिथे बसलेले आहेत. जे कोणी नवे राष्ट्राध्यक्ष येतील, त्यांना सल्ला देतील. ऐकला तर ठीक आहे, नाही ऐकला तर और अच्छा. मोदींची वाट तर ठरलेली आहे. त्यांनी मल्टीपोलार आणि मल्टीलॅटरल जग असेल, ह्याची मनाशी कुणगाठ बांधलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. मला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.